नमस्कार मित्रांनो, मी किरण पाशे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडेला प्लॅन झाला आहे राईडला जायचा. तर ते अजून कन्फर्म नाही, पोलादपूरला जायचं की अलिबागला जायचं आहे ते. पण त्याआधी गाडी खूप दिवस सर्व्हिसिंग नाही केली. गाडी पहिली सर्व्हिसिंग करू आणूया आणि फक्त सर्व्हिसिंगच करायची, म्हणजे 500 रुपयामध्ये होईल एवढंच करायचं आहे. खूप जास्त करायचं नाही. आता तिकडे जाऊन बघूया किती खर्च निघतोय आणि जर जास्त खर्च निघत असेल तर कमीत कमी 2000 पर्यंतचं बजेट ठेवणार आहे. गाडीचा ट्रायल घेतला, त्यानंतर त्याला समजलं आतमध्ये गाडी व्हायब्रेट होते ते मला पण ऑलरेडी माहीत होतं. त्यानंतर क्लचचं काम निघालं आहे खोलल्यावरती आणि गिअर बॉक्स पण खोलायला लागणार आहे. बघूया आता किती खर्च येतो. 2000चा बजेट घेऊन आलो आहे मी. फक्त सर्व्हिसिंगसाठी 500 रुपयाचा फक्त सर्व्हिसिंग करून निघणार, म्हणजे ह्याच्या हिशोबाने आलेलो. आता यांनी खर्च मोठा सांगितला आहे, म्हणजे 2-3 खर्च सांगितले. आता बघू किती खर्च होतोय त्याला. ये भी गया, क्या क्या प्रॉब्लम निकला था भाई? एयर फिल्टर, हाँ, ओके. अभी खोल रहा हूँ. भाई ओरिजिनल है ना ये सुजुकी की. ये क्लच जो वायब्रेट हो रहा है वो इधर से ही हो रहा है कुछ. ओके. आता अजून खर्च समजेल आपल्याला काय निघतोय. बेल्ट डालना पड़ेगा. बेल्ट डालना पड़ेगा. गया है क्या? बेल्ट कितने का आता है? 690 का. 690 डाल देना. क्योंकि लंबा टूर जा रहे हो तो बेल्ट डाल दो, क्योंकि बेल्ट जो है ना लूज हो गया. देखो ओके, लूज हुआ है मतलब खराब हुआ है क्या वो? लूज हो गया. 690 256 बघूया अजून किती खर्च निघतो. 1000 इथंच झाले. जितना तुमको बोला जाए उतना करना. देखिए तो 10 के टिफिन में दिया. 10 का दुकान थोड़ी ना खुलेगा. कहाँ खोले कहाँ टोटल बढ़िया वाला खुलेगा. वही फंक्शन वाला 5 के टिफिन में इससे थोड़ी ना खुलेगा. ये वाला कहा था ना, वो भी ये खोलना. त्यानंतर एक काजू टाकतोय, याला क्या बोलते, काजू. काजू काजू ओके, वो किधर रहता है? ये क्लच के अंदर है. क्लच के अंदर. तो वो भी गया है क्या? हाँ वो भी गया. काजू. तमन्ना का तुले आजू म्हणतास ना ले. गाडी लय व्हायब्रेट करायची माझी, म्हणजे अशी ग्रर. क्या बोल रहा है? अभी नहीं करेगा ना वाइब्रेट? व्हायब्रेशनचा जो प्रॉब्लेम होता तो बघूया सॉल्व होतो का याच्यानंतर. एकदम भी कम मत करना, तो बीच में बंद होती है फिर. बर्गमॅन मध्ये हाच प्रॉब्लेम आहे. टोटल बॉडीचा प्रॉब्लेम आहे बर्गमॅन मध्ये, म्हणजे तुमच्या पण असणारच. कारण अचानक ती बंद पडते गाडी पुन्हा, म्हणजे चालवता अचानक बंद पडणार गाडी. आणि हा जुगाड केलेला आहे आपल्या मॅकॅनिक आहे त्याने. म्हणजे नवीन टोटल बॉडी घ्यायला गेलं की 4000ची आहे, तर ह्यानी ते 600-700 मध्ये लावून दिलं जुगाड काम. तर अजून चालतोय, 2 वर्ष तरी मी यूज करतोय तिला. बोलो तो क्या हुआ?
टोटल गाड़ी में सेट नहीं था, सेट नहीं था क्या? स्लो फास्ट हो रहा था, इंजन भी फास्ट हो रहा था ना। हाँ तो क्या है, जो सेंसर लगा हुआ है हाँ। फास्ट करने वाला, वो मैं निकाल देता हूँ, लेकिन वो टाइट है इसलिए छोड़ दिया मैंने उसको। वो निकाल रहे हो? नहीं नहीं नहीं, ओके। 300 ग्राम ऑयल निकला है। कहाँ 800 ओके में तो जाता कितना होता है? 800 ग्राम है, 800 में जाता एम हो गया. चला ऑइल पण टाकला, ऑइल पण कमी होता. तर आता मंडेला राईड मस्त होऊन जाईल आपली. 1 ते 1.5 तासात काम झालं आणि मी समोर करूनच घेतलं, कारण नंतर मी बिझी होतो आणि पुन्हा टाईम नव्हता मिळणार. आता बघू किती खर्च निघाला याचा. बताओ कितना हुआ? है। कितना हो गया? सर्विसिंग का कितना है? सर्विस 500 है, क्लच का 400। वो धोया नहीं है ना, धोने के साथ कितना है? 400 लगा दो उसमें, फिर 400 भी लगा दो, 400 उसका लगा दो। कौन सी? चला 2,500च्या आसपास खर्च झाला आपला, हाँ, बजेटमध्ये झाला थोडा. त्यानंतर आज गुरुवार आहे तर आम्रखंड आणायला सांगितलं. कितने का है? 18. तर गाडी मस्त एकदम स्मूथ चालते आणि मस्त थोडी आता मजा येईल नवीन सारखी. थोडा दिवस फिलिंग येईल, कारण सर्व्हिसिंग केल्यावर थोडा दिवस वाटतं मस्त, असं 7-8 दिवस असं वाटतं. त्यानंतर पुन्हा आहे तशीच होते गाडी. आणि बघू आता मंडेला काय प्लॅन होतोय, म्हणजे अजून कन्फर्म नाही. संडेला कन्फर्म होईल कुठे जाणार आहे. जास्त मला वाटतंय अलिबागला, जो आपला राकेश शिंदे म्हणून एक मित्र आहे, अलिबागमध्ये तो कॅम्पिंग वगैरे करतो, तिकडे जायचा माझा प्लॅन आहे. बघूया, तोच जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करूया. आणि तुमच्या पण बर्गमॅनमध्ये थ्रोटल बॉडीचा प्रॉब्लेम असणार, म्हणजे गाडी बंद पडते. नक्की कोणाकोणाच्या गाडीमध्ये आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.